हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि मंडळी, आजकाल ना म्हणजे असं झालं आहे की मला असं वाटायला लागलं की ह्या लोकांची काहीतरी चाल आहे. म्हणजे काल ते कोणीतरी साक्षात्कार मला करण्याचा, काहीतरी हितचिंतक बनण्याचा प्रयत्न करत होतं ना, की तुझ्या विरुद्ध षडयंत्र रचलं जाते आणि ते षडयंत्र रचणारे दुसरे तिसरे कोणी नसून हे ज्यांच्यावरती तू पॉडकास्ट करते तेच आहेत. तर थँक्यू सो मच. मला तर माहितीच नव्हतं. मला वाटलं की कोण असेल माझ्या विरुद्ध षडयंत्र रचणारं. मला तर म्हणजे असं वाटलं की ते तर माझ्या प्रेमात आहेत, ते तर माझ्या विरुद्ध षडयंत्र रचूच नाही शकत असं मला वाटत होतं. पण बरं झालं तुम्ही सांगितलं, नाही तर मला कधी कळलंच नसतं. पण त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की माझं तर सोडा, त्या बोंबडीला जरा तिचं कोणीतरी हितचिंतक बना आणि तिला जरा आधार द्या. कारण मला असं वाटतंय ना की कोणीतरी तिची ना जबरदस्त मारते, की असं काहीतरी करायचं की तिच्यावरच नाव आलं पाहिजे आणि असं काहीतरी म्हणजे वर्डिंग्स असे ठेवायचे किंवा काय असं करायचं. आणि हे ना नक्की मावसाळी करू शकते. मावसाळी सगळ्यांची मारते, जसं चड्डीची. म्हणजे तिला ना लोकांची मारायला खूप आवडते. तिला मारून घ्यायला पण आवडते आणि मारायला पण आवडते. तर ती अशीच म्हणजे गोळी म्हणते मी मंडळी, खांद्यावर बंदूक ठेवून ढाय 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 ढाय. तसं आजकाल बोंबडीच्या बाबतीत चाललंय वाटतं. तर चड्डीचं झालं, आता बोंबडीला टार्गेट केलं आहे मावसांनी. बोंबडी तू बोलत होती ना टार्गेट टार्गेट टार्गेट, बघ हा बा, ती कोणाची सगी नाही आहे. म्हणजे तशी तर तू पण नाही आहेस म्हणा, पण असंच असतं ना, जसं आपण असतो तसंच आपल्याला मिळतं असं मावसाळ म्हणते. तर ते तंतोतंत तिला लागू होतं आणि तुलाही होऊ शकतं. तुला पुढे करेल आणि तुझी वाट लागत राहील. आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे मंडळी, ह्या लोकांचं काय चाललं आहे की असं काही ना काहीतरी करायचं, कसं काही ना काहीतरी सगळ्यांनी रोज तोंड उचकटून यायचं. त्याचं एक कारण तर तेच आहे की भीक लागलेली आहे किंवा एवढं काय काय करून ठेवलं आहे की ते वसूल करायला, त्याचे पैसे, त्याचं सगळं, त्याचं नाही का भरपाई करायला आता काहीतरी लागेल ना. तर त्यासाठी मग कमाईचा धंदा लावला आहे. तर रोज 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 व्हिडिओ टाकायचे. आणि मग कसं होतं की एक दिवस पण मिस झाला ना तरी ह्यांचं असं थप्पी. आणि नुसतं व्हिडिओ नाही, असे व्हिडिओ टाकायचे, असं घाण करायची, अशी घाण करायची की बस रे बस. की गॉसिप गर्ल कन्फ्यूज झाली पाहिजे की हिने जास्त घाण केली आहे की तिने जास्त घाण केली आहे, हिच्याबद्दल पहिले बोलायला पाहिजे की हिच्याबद्दल पहिले बोलायला पाहिजे, असं करून कन्फ्यूज करून टाकायचं. आणि नाहीतर मग काहीतरी असं कमेंट करायच्या, काहीतरी असं विचित्र काहीतरी करायचं की त्याच्यामध्ये मला बिझी ठेवायचं, की माझं काम असं चारपट झालं पाहिजे किंवा माझं यांच्याकडे दुर्लक्ष झालं पाहिजे. तर ते मला कळलं आहे आता. मला सगळं समजतं. मला असं मी खूप विचार बघते, मला कळतं सगळं. समजलं ना? काय फक्त तुम्हालाच कळतं काय? हां, आल्या मोठे तुझ्यासारखे ना, समजलं ना, असे मी ना 4थीपासनं अशा लोकांना हँडल केलं आहे. असंच नाही, कच्ची गोलिया नाही खेली इस गॉसिप गर्लने. मला सगळ्यांचे नखरे आणि कोण कसं काय करतंय, कोण मला ट्रॅप करतंय, कोण मेरे को सब पता होता है. फक्त तुमको वो मैं पता लगने नहीं देती, समझे क्या? हां, ये मेरा स्टाईल आहे. तर त्याच्यामुळे ना बस आता मला किती मेहनत करायला लागली ना तरी चालेल, वेळात वेळ काढून मी तुमच्यावर पॉडकास्ट करणार. म्हणजे ना आज आहे ना मंडळी, खरंच असं झालं, या 3 तिघाडाने घाण करून ठेवली आणि त्याच्यामध्ये ती खाजीबाई एक आणि एक घुसली. म्हणजे बोचूची घाण. बोचू 2 दिवस झाले इतकी घाण करते, इतकी घाण करते, म्हणजे ती रोजचंच घाण आहे. तर तिचं तर आधी पण बऱ्याचशा गोष्टी तिच्या पेंडिंग आहेत, मला बोलायच्या आहेत. तर तिच्यावर पण मला एक पॉडकास्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मावसाळ रोज न चुकता ती कचरा टाकायला येते यूट्यूबवर. त्याच्यानंतर बोंबाड तर बाप रे. मला तर आज मंडळी खरंच असं वाटलं ना की काहीतरी असं टाईम मॅनेजमेंट करून किंवा काहीतरी करून आहे ना 2 पॉडकास्ट करावे आणि एक त्याच्यातला ना बोंबाडवर रोजच्या रोज टाकायला पाहिजे. इतकी घाण, इतकी तिडीक जाणारी कामं करते ना आणि इतका माज की काय बोलून सोय नाही. तर मला असं वाटलं की आता काय करावं, आज कोणाला प्रायोरिटी द्यावी. आज हिला घ्यावं, तिला घ्यावं, तिचा टॉपिक घ्यावा, कोणाचं. आज हिला घेतलं तर उद्या कोणावर घ्यावं. मग उद्या वर टाकलं तर परवापर्यंत पहिलीचा आणि 4 व्लॉग तयार असतील. मग काय करू आता, आधीचे 4 प्लस अजून 4 हगून ठेवतील. मग किती साफ करायचं ह्यांचं. तर त्यामुळे मग म्हटलं की नाही, आज काही झालं ना, कितीही मोठा पॉडकास्ट होऊ दे, काही होऊ दे, आज तर बनताय की तिचा नंबर ह्या 3 दिवसात लागलाच पाहिजे. तर आजचं कॅरेक्टर आहे मंडळी मावसाळ आणि खाजी.
कारण मावसाडचं आता खूप झालं, चार पाच व्हिडिओचं पायलअप झालं माझ्याकडे आणि खाजीने घाणं केले म्हणून खाजी तिच्याबरोबर आली आपली लोंबत लोंबत. त्यात आधी तर आहे ना, आधी आपण खाजीपासून सुरू करूया. एक तर तिची भाषा, बाप रे काय भाषा, जे काय आहे ते भेटलं, ते भेटलं नाही, हे भेटलं नाही, मग तिकडे गेलो तर ते भेटलंच नाही आम्हाला, मग आम्हाला हे भेटलं, मग ते भेटलं तर मग बघूया, हे भेटलं ते भेटलं. तिचा फेवरेट वर्ड आहे भेटलं. तिला कपडे भेटतात, तिला वस्तू भेटतात, तिला पाणी भेटतं, तिला सगळं म्हणजे सगळं काहीही या धरती तलावर जे काही आहे ना ते तिला सगळं भेटतंच. तिला मिळतं, सापडतं, हे शब्द तिला काही तिच्या डिक्शनरीतच नाही, सगळं भेटतं तिला. आणि आता नवीन शब्द पडत होतं. किती दिवस झाले आम्हाला तिथे जायचं होतं पण ते सारखं पेंडिंगच पडत होतं. पेंडिंग पडत होतं, शी कसलं काय, म्हणजे किती घाण. तो आधी ते एवढा मोठा चेहरा त्या कॅमेरामध्ये घुसडते आणि मग त्याच्यानंतर हे असलं काहीतरी घाण बोलायचं, कशी ती भाषा वापरायची. ते भाषेवरून पण मला एक आठवलं की ते कॉमेंटमध्ये ना असं बरेच जण असं लिहितात की ती कालचीच ती कॉमेंट लावली आहे त्याच्यामध्ये बघा लिहिलेलं आहे की दुसऱ्यांच्या भाषेवरून आणि स्वतःचं बघ वगैरे. अरे बाबा, मी सत्संग नाही चालवत रे, आणि नाही मी कोणतरी धंदे करून असं काहीतरी माझं खूप चांगली आणि मी व्लॉगर आहे आणि मी इन्फ्लुएन्सर आहे असं पण नाही आहे माझं. मी रोस्टर आहे, माझ्या निशप्रमाणे माझी लँग्वेज बरोबर आहे, अशीच असली पाहिजे, माझ्या निशला सुटेबल आहे. मी काय मला पण व्लॉगर म्हणून बघतात काय? वायझेड कुठले? यांना फक्त एकच कॅटेगरी माहिती आहे वाटतं, सगळ्यांनीच व्लॉगिंग करायचं. यांचं बस चालेल तर सगळ्यांचे एकमेकांची घरं बघत बसतील सगळ्यांनी व्लॉगिंग चॅनल स्टार्ट करून. आणि काय की मला ना आता जायचं होतं आणि मला थोडी कामं पण आहेत, सगळी कामं करायची आहेत, पण मला ना झोपायचं होतं. आणि म्हटलं की आधी ना झोप महत्त्वाची, पहिले झोपलं पाहिजे, कारण बाकी सगळं होत राहील. कारण झोप नाही भेटत मला, बघितलं, भेटत हिला झोप पण भेटते, हिला नाही भेटत म्हणजे झोप, तर हिला झोप्याला भेटायचं आहे. आणि खूप कामं असतात मला, सगळं करता करता मला वेळच नाही मिळत. आणि आता भेटला, वेळ नाही भेटत आणि झोप नाही भेटत, हरेन नाही भेटत, हरेनला द्यायला नाही भेटत, वेळ म्हणते मी. हरेन नाराज झाले त्यामुळे मग त्यांना कसं आता मला वेळ भेटला, मग थोड्या वेळाने मग मी त्यांचं स्टेटसला लावलं, असं केलं तसं केलं. मला एक गोष्ट कळत नाही की ह्या बाईला म्हणजे इतके इन मीन 3 माणसं घरामध्ये, 2.5 ते तर म्हणजे चिमकांड, ते तर काय खांजण देणे ते तर गिनतीतच नाही, म्हणजे ते असतं मुलांचा, तेच मोठा धमाका असतात. पण यार 3 लोकांमध्ये आणि ते सुद्धा ह्या आळशी बाईला इतकं काय काम असतं आणि इतकं काय हे असतं की बापरे वेळच नाही भेटत आणि हेच नाही भेटत आणि झोपच नाही भेटत. ही एकटीच बाबा काय ती माता झाली, ते सुद्धा इतक्या वर्षांनंतर काहीतरी उजेड पडला हिच्या घरात, उजेडच पडलाय, तर ते पण तिला असं सहन होत नाही आहे, त्याच्यामध्ये पण हिला मॅनेज होत नाही आहे. ही तो हरेन पण तसाच, तो हार्या नाऱ्या पण ढेऱ्या नाऱ्या तो पण तसाच, नुसता आडवा काय होतोय आणि काय ना हरेन आपण थकालोय, हरेन तर आडवे पडाले. अरे काय तुम्ही म्हणजे कसले आई बाप आहात आणि कसं यांचं होणार रे बाबा, खरंच भयंकर. मला काय वाटतं माहिती आहे, ती मावसाड तिथे चिपकली आहे ना म्हणून हिची गोची झाली आहे, नाही तर आत्ता पळाली असती तिकडे चिटाईच्या जीवावर थापायला त्या खांजण दिनीला काय ना काय कारण सांगून. पण ती तिकडे चिकटली आहे ना म्हणून ही इथे चिकटली आहे, इतकी चिकटली आहे की बाप रे. मला वाटतं सगळ्यात जास्त कोण वाट बघत असेल ना तर ती हीच असेल, खाजीच असेल मावसाड जाण्याची आणि तिचं घर होण्याची. जसं ती जाईल ना तसं बघा ही पळते की नाही, काय ना काय कारण सांगेल आणि पळेल. मी बरेच दिवस गेली नव्हती, बरेच दिवसाचं यायचं होतं, मम्मी पण बोलली, असं काहीतरी सांगेल. आता जी न जाण्याची कारणं सांगते ना तीच कारणं नंतर ती रिव्हर्स उलटी फिरवेल आणि सांगेल की मी आता ह्यासाठी आले, कारण मी बरेच दिवस आली नव्हती. आणि ना एक कॉमेंट आलेली हिला, ती कॉमेंट मी तुम्हाला दाखवते, कारण तिने लगेच डिलीट करून टाकली, लगेच. पण गॉसिप गर्ल आहे ना मंडळी, तुम्हाला ज्या कॉमेंट तिथे दिसणार नाहीत त्या माझ्याकडे असतात, मी तुम्हाला दाखवते, टेन्शन नाही लेने का. ये देखो कॉमेंट, बघा ह्यात सगळं सांगितलेलं आहे, हिची रियालिटी, हिचं जे काही आपण जे म्हणतो ना ते आता अंड्यांना पण वाटायला लागलं आहे आणि ते त्यांना पटतं पण, ते त्यांनाही वाटतं.
पण जे असं बोलतात ना, जे खरं सांगतात ना ह्यांना, ते ह्यांना झोंबतं आणि मग हे असं होतं. पण किती किती जपून जपून किती प्रेमाने गोडीत मारतात ना अंडे यांची. खरंच रे बाबा, खरंच. काय तर म्हणे मला बाहेरचं खायलाच वाटत नाही, मला खावंसंच वाटत नाही, मी बाहेरचं खातच नाही हल्ली ते डाएट सुरू केल्यापासनं. आणि लगेचच त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तांबडा पांढरा, मला सर्दी झाली तर सर्दीवर एकच उपाय तांबडा पांढरा, म्हणून मग मी लगेचच गेली आणि ती खाल्लं आणि खरं मला दुसऱ्या दिवशी थोडं बरं वाटत होतं. अरे बापरे! म्हणजे आता तुला काही खावंसं वाटत नव्हतं, बाहेरचं काही इच्छा नाही तुला, बरं नाही त्यासाठी म्हणून तुम्ही ते बड्डे पण नाही असा व्यवस्थित असा साजरा केला, काहीतरी घरच्या घरीच केलं, त्या मुलीला पण बरं नाही सांगितलं आणि मग लगेचच बाहेर खायला वगैरे तिथे चापायला. आणि मग मी मुलीसाठी केकच नाही मागवला, कारण मग त्याच्यामुळे मग ती परत ती खाणार, मग तिच्या तब्येतीवर. अरे हे सगळं बाहेरचं खाऊन खाऊनच झालंय. बाहेरचं खाऊन सतत सतत बाहेरचं खाऊन, सतत ते गोड खाऊन. आणि माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतच असेल की मला बरं नाही आहे, अशीच कशी तरी साडी गुंडाळली मी आणि तेच आता करतो आता बड्डे. आणि मी शेजारी पण गेली होती, पण ते नेमके गावाला गेले, मी त्यांना आमंत्रण द्यायला जाईपर्यंत ते गावाला निघून गेले. काय बोलण्याला काय अर्थ आहे का? कुठला पाला खाते ही उलटी मिशीवाली बाई? काहीही बडबडत होती. एक तर हिच्या तोंडाकडे बघून काय आता चांगलं पण नाही वाटत आणि वाईट पण नाही वाटत आणि काय नाही, तू तशीच दिसते आसड बुरशी आलेली उलटी मिशीवाली. काय तर म्हणे आधी पण म्हणते आधीच्या क्लिपमध्ये की मी असंच फक्त चेहरा धुवून आली आहे वरती, जास्त काय नाही, मला फक्त उजेडात थोडंसं राऊंड मारायचा होता म्हणून मी चेहरा धुवून आले. म्हणजे हिला लोकांनी हिला असं लिहावं की तुझा फेस नुसता धुतला तरी पण किती असा टवटवीत दिसतो, किती फ्लॉलेस आहे असं काहीतरी. आणि मग नंतर मग बोलायचं की मी ना अशीच तयार झाली आहे. मग लोक म्हणणार की अरे काय नाही अशीच पण तू किती छान दिसत होती. असं कोणीही म्हणणार नाही आहे, कारण तू अशी तशी आजारी बिनआजारी कशी पण बावळटच दिसते आणि तशीच दिसते, रडकी पडकी दातकिडकी आणि वाकडी मिशीवाली, समजली? त्याच्यामुळे ना काही फरक वाटत नाही. उगाचच आहे ना वेगवेगळे ना पेत्रे नको आजमावू. कोणी काही बोलणार नाही आहे. एकाने कोणी पण कमेंट केली नव्हती हिला स्वतःला काहीतरी म्हणजे ना जबरदस्ती लोकांच्या ना डोक्यात घुसवायला बघतात. पण जे गोष्ट नाहीच आहे ती गोष्ट लोकांना कसं काय स्ट्राईक होणार ना. आणि ते मंद अंड्यांना, त्यांना काय आणि सुचणार आहे. आणि हिच्या वरचढीची पोरगी ती पण तशीच कट्ट मळकट्ट आळसट, तशीच आपली ती पण कधी तशीच वाटते. तिचा कुठला चांगला बड्डे असू दे तिचं, नाही तर कोणाचं लग्न असू दे, काय चांगला दिवस असू दे, किंवा काय घरातलं असं नॉर्मल डेली डे असू दे, कसं पण ती नेहमी तशीच गबाळी, आईस गबाळी, बाप गबाळा आणि पोरगं पण तसलंच. कसं गबाळे आई वडिलांकडनं असं नीटनेटकं कसं काय अपेक्षा करू शकतो? जर ते तुमचंच मूल आहे तर ते असं कैसा अलग होगा ना, अलग ही एकदम डिफरेंट ब्रीड, ऐसा तो नहीं हो सकता. वो मिक्स ब्रीड पैदा होगा, वो वैसा ही हुआ है वो खांजण दिनी. तिचं आणि सांगते, तिचं आणि उलटंच आजारी आणि टिपॉय ढकलते, सगळा जोर आला तिच्या अंगामध्ये आणि आजारी आहे तरी पण तिथे बसून आपलं खादाड काम. बाप रे बाप, म्हणजे इतकं ना मला असं वाईट पण वाटतं आणि असं पण वाटतं की या आईला पण कळू नये की आपण आपल्या मुलाला सतत आपलं ऑन कॅमेरा कसं खादाड आहे ते दाखवत बसतो. मग लोक वेगवेगळ्या ह्याच्याने विचार करतात. सगळे बाबा तुम्हाला चांगलंच आणि काही न्यूट्रल असं विचार करतील असं नाही आहे. कधी कधी ते असं खाण्याला पण नजर लागते, खाण्यालाच नजर लागते. तर हे पाणचटपणा बंद करा आणि त्या कॉमेंटमध्ये जे सांगितलं आहे ना त्याच्यावर खरंच जरा विचार कर. ती जेन्युइन ती बाई तुझी व्ह्यूअर आहे, कारण तिचे इतर कॉमेंट्स मी बघितले. तर जरा खरंच ते डिलीट करण्याऐवजी ना त्याच्यावर विचार कर, स्वतःवर पण काम कर आणि त्या खांजण दिनीला पण जरा दाखव. नुसतं शहाणपणा नको आपला स्वतःचा. माहिती आहेस तू त्या किती ग बाई टुकारची बहीण आहेस. ती आली पण नाही, ती पण नाही आली, ती चिटाई नाही आली, चिन्या नाही आला, कोण नाही आलं. आणि हिला तर काय एरवी बरी एका दिवसात पण जाऊन येते, पण आता नाही बाबा, आता आम्हाला बरं नाही आहे. काहीतरी ना ह्यांचं भलतंच काहीतरी बिनसलं आहे. ते कुचकी खाजी दिसते तशी नाही, म्हणजे कुचकी तर मांसाड पण आहे, पण मांसाड ॲटलीस्ट घरातल्या घरात तरी बरी असेल असं मला वाटतं. पण हे फुग्गा खूपच मोठा आहे, खूप जास्त मस्ती आहे या फुग्ग्याला आणि एक नंबरचा आप मतलबी आहे हा खाजा.
आणि ते काय शेजारी काय तू लवकर गेली असती म्हणून ते त्यांच्या गावाला जाण्याचं कॅन्सल करणार होते का तुझ्या खांजण दिनीसाठी, तिचं केक खाण्यासाठी? काय बोलते यळपट चिवेस. जाऊ दे, काय बोलायचं या शेंबडीबद्दल. हिच्या एका व्हिडिओवर 15 मिनटं गेली बघा माझी. चला आता आपण मावसाडकडे वळूया. मावसाड तर काय आजकाल नवीनच लावलंय. कॉमेंटमधनं अंडे काय ना काहीतरी विचारत असतात आणि मग त्याच्यावरती अख्खा व्हिडिओ छापत बसते आपले. काय आज हे का घालते, मग ते का करते, मग तुझ्या गळ्यात काय आहे, मग तुझ्या चाबोत काय आहे, मग तुझ्या आणि कुठे काय आहे, त्याच्यावरचं आता एक एक दाखवून एक व्हिडिओ येत आहेत. ठान्वी येणार आहे लवकरच. ठान्वी धंदे करायला येणार आहे हिच्याबरोबर. तिला लगेचच येऊन जायचं नव्हतं. मावसाडने तिला ऑफर दिली की तुला माझ्याबरोबर धंदा करायला यायचं आहे की येऊन लगेचच जायचं आहे. मग ठान्वी बोलली नाही, बरेच दिवस धंदा नाही झाला, येते म्हणून ती वेळात वेळ काढून येणार आहे कंस मामीकडे. आणि मावसाडच्या साड्यांना काय झालं काय तिला लक्षात नव्हतं, पण त्या वास्तुशांतीच्या व्हिडिओनंतर आपल्या इथे कॉमेंट आलेल्या ना की तिचं बॉक्स काय उंदीर तर घुसला नाही, बघायला पाहिजे वगैरे. मावसाडे जरा बघ, तर लगेच कमेंट वाचून गेली आणि दुसऱ्या दिवशी बॉक्स उघडून बघितले. त्याच्यावरून एक गोष्ट कळलं की हिच्याकडे सगळ्या साड्या आहेत. ही ज्या विकते त्या सगळ्या साड्या किती विकते माहिती नाही, ही स्वतःला ठेवून घेते. अर्ध्याहून जास्त स्टॉक काय, पूर्ण स्टॉकच हिच्याकडे आहे. ही स्वतःच त्या वापरत असते. आणि नंतर मग प्रमोशनवर लेक्चर देत होती, ते तर नेहमीचंच आहे. आणि मी काय सेलिब्रिटी नाही आहे, मी स्वतःला समजत पण नाही, पण मग शिल्पा शेट्टी असं करते. मग शिल्पा शेट्टीचा नवरा माहिती आहे ना काय करतो, कॉर्न व्हिडिओ बनवतो. मग तो कॉर्न व्हिडिओ बनवतो म्हणून तू शिल्पा शेट्टी नाही आहे म्हणून तू काय बनवणार काय, म्हणून तू धंदा करते तुझ्या लेवलवर आहे ना, असं आहे. तर ओके, म्हणजे ही आपल्या लेवलवर आहे. आणि ते सेलिब्रिटी पण असं करतात आणि ते प्रमोशन करतात. पण कुठे मग आम्ही केलं तर काय होतं, सामान्य माणसाला पण असं कळलं पाहिजे ना. सामान्य माणसांनी केलं तर मग समोरच्याला वाटतं की आपण पण हे यूज करू शकतो. पहिली गोष्ट तर तू बोलली तू सेलिब्रिटी नाही आहे, तू समजत नाही स्वतःला, मग सेलिब्रिटीशी कंपॅरिझन करण्याचा पॉईंटच कुठून येतो. दुसरी गोष्ट की ते प्रमोशन करतात पण ते एका ब्रँडशी संलग्न असतात किंवा एका ब्रँडशी त्यांचं ठरलेलं असतं, ठराव असतो, कॉन्ट्रॅक्ट असतं. असं 10 ठिकाणी तोंड मारत नाहीत ते. हे पहिला सगळ्यात मोठा पॉईंट हाच आहे. सगळ्यात मोठा फरक तर हाच आहे तुझ्यामध्ये, म्हणजे तुमच्यासारख्यांमध्ये आणि सेलिब्रिटीजमध्ये. त्याच्यामुळे ती तुलना तर होऊच शकत नाही. तो पॉईंट आम्ही काय म्हणतात ते ओव्हर रूल केलेला आहे आणि गेट लॉस्ट. आम्हाला नाही मान्य आहे तो तुझा पॉईंट. आणि अजून एक गोष्ट, हल्ली त्या शेवाळेबाईला जाम तिच्या घुसवायची जाम हिला लागलेली आहे. ढाय 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 ढाय. शेवाळेबाईने सांगितलं, त्या म्हणाल्या की खूप छान. तर ते शेवाळीला शेवाळं स्वतःचं साफ करायला सांग. तिला तुझ्याशिवाय कोणी ओळखत नाही. आणि उगाचच म्हणजे शेवाळीने सांगितलं म्हणजे काय कोण मोठी तज्ज्ञ लागून गेली ती का कुठली डॉक्टर आहे तिने सांगायला आणि लोकांनी ऐकायला. तिने सांगितलं म्हणून तू ऐकलं, म्हणून लोकांनी ऐकायचं. आले मोठी चलफट याडीबाई, हट हुर्र पागलबाई. आणि काय केमिकल लोचावाली काहीतरी सांगत होती की तुम्ही सगळं इन्ग्रेडियंट्स बघा, त्यातले घटक बघा, गुगल करून बघा आणि ते बघूनच तुम्ही घ्या. आम्ही काय सांगतो की तुम्हाला आवडलं तरच घ्या, असं जबरदस्ती नाही. असं दुकान असतं, त्या दुकानात 100 वस्तू असतात, मग आपण दुकानदाराला बोलतो का. अरे मी सांगते काय मंडळी, ही धंदेवाली बाई आहे, धंदा उघडलाय. मी सांगते, तुम्हाला समजत नाही. सांगते ना मी, धंदा आहे. मग म्हणून तिने बरोबर सांगितलं, त्यांचा धंदा आहे, माझा पण धंदा आहे. सिम्पल. आणि इन्ग्रेडियंट्स आणि हे सगळं घटक बघा आणि गुगलवर तेवढं बरं ग गुगल. आणि तुला माझं निश आणि माझं काय हे माहिती नाही. इथे घाण करायला येते तेव्हा नाही गुगलची आठवण येत, तेव्हा कुठे अक्कल घाण ठेवते, कुठे टमराल घेऊन जाते भटकायला उसाच्या माळ्यात. आणि त्या सडक्या अंड्यांना काय सांगते, त्यांना काय समजणार आहे. तुला तरी स्वतःला काय समजतं. नुसतं पैसा मिळतो म्हणून तेवढं काहीतरी थोडं बघत असेल, ते काहीतरी डोकं त्याच्यामध्ये खपवत असेल. कारण अल्टिमेट गोल तोच आहे ना, नुसतं कमवायचं आहे. त्या पॉईंटवर मी नंतर येते, 10 वेळा बोलते की कमवणार, मला कमवायचं आहे, मला खूप पैसा हवा आहे, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे. ते फक्त म्हणजे स्वतः. तो चच्चू तर नसल्यातच जमा आहे ना तो, का पाठवलं आहेस की तो गेल्यावर कसं काय तू करणार आहे मॅनेज, त्याचं प्लॅनिंग चालू आहे तुझं. बोलण्यावरनं तर असंच वाटतंय त्याची कशातच गिनती नाही, फक्त तोत्यात गिनती करते ही बाई. येते मी त्या पॉईंटवर नंतर.
तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, त्या अंड्यांना काही कळत नाही. नंतर काय तर ते टॅल्कम पावडर त्याच्यामध्ये असं चेहरा खराब करते. नंतर मग टॅल्कम पावडर दाखवूनच सांगते की मम्मी वापरते. अगं तुझ्या घरात तुझं कोण ऐकत नाही, तू अपेक्षा करते बाहेरच्यांनी ऐकावं तुझं. एवढं आहे तर तुझ्या मम्मीला स्टॉप करून दाखव, तुझ्या मम्मीला सांग नको वापरू. मग खराब करतं, खराब होतं, तर मग आपल्या घरच्यांना पहिलं वाचवायचं की जगाचा उद्धार करायला निघाली. किती तो खोटेपणा. असे घरचे पण असे अनाडी छाप टट्टू आहेत ना, अडाणटोट आहेत एक नंबरचे. ती जिरू आली, ते जिरूला काय ओपन करायचं आहे, चॅनल ओपन करायचं आहे, बोलता तर येत नाही गावठी बाई. तोंड उघडलं की गटार हिच्यासारखीच. हिचं तर चालून गेलं बच्चन देऊन देऊन चालू आहे म्हणून, पण तिचं काय, तिला घेऊन आली ॲड करायला. आणि काय तर तिला साधं एक शब्द उच्चारता येईना, तो फेलच जाणार होतं ते. दुसऱ्या दिवशी आली की ब्रँडने अप्रूव्ह नाही केलं. कसं अप्रूव्ह करणार? थोबाड बघितलं का तिचं काय, बोलता तरी येतं का तिला? कशाला आपल्या घरच्यांची इज्जत काढून घेते. आणि हिचं चॅनल, त्या बाईचं चॅनल, आणि ती नंतर ज्या बाईला बोलता पण येत नाही ती इन्फ्लुएन्सर बनण्याची स्वप्न बघते, आणि ही तिला आणि भरीस घालते. इन्फ्लुएन्सर कसले, धक्का मारू. नुसतं माझं भरते तुझं पण भर, आपण सगळे लुबाडून खाऊया, मिलबाटके लुबाडेंगे, असं आहे यांचं. असल्या आहेत या बाया, या चिटाईच्या धिटाई आणि त्या शांतीत क्रांती अशांतीची सगळे लेकरं ही असलीच आहेत. हेच असंच करून करून पुरुषांना ढकलून आपल्या चालल्यात आपल्या मोठ्या धंदेवाल्या बाया. एकीने हिला कॉमेंट केली, ते काय तू ते बोलत असते त्याच्याने खरंच काय होतं का, भलं करणार आणि भलं होऊ दे तुमचं आणि सगळे चांगले विचार होऊ दे, ते कुचक्यासारखं बोलत असते. ते तिला जाणवलं असेल म्हणून तिने मुद्दाम विचारलं असेल हिला. तर आली लगेचच व्हॉइस नोट घेऊन. इथे हिला काय विचारायची, खोटी प्रूव्ह करायला लगेच हिच्याकडे व्हॉइस नोट येतात. याच्या आधी कधी येत नाहीत. आता ती कोणतरी एक बाई होती जी हिला ट्रिपमध्ये भेटलेली, ती कुठे गायब झाली. त्यावेळेला ते काहीतरी प्रूव्ह करायचं होतं, तर लगेचच त्या बाईने हिला, मी तुला बघत होती आणि मी तुला नोटीस करत होती आणि तू अशी तू तशी. काय म्हणजे कुठून येतात यार, कसं किती येडा बनवते मावसाड. थोड्या दिवसाचा कालावधी तरी जाऊ द्यायचा. किती ते घाई असं आपलं स्वतःला प्रूव्ह करायची. लगेचच हिला व्हॉइस नोट येतात, लगेचच कोणतरी भेटतं, लगेचच कोणतरी काहीतरी सांगतं, लगेचच इमॅजिनरी. ही तू लोकांना सांगतेस बाई की मला असं असं तूच सांगते, ही स्क्रिप्ट पण तूच देते. लोकांनी फक्त बोलायचं असतं. मला सगळं माहिती आहे, मला माझ्याकडे सगळा तुझा ना बोलली ना की आज ह्याच्या आधीचं पॉडकास्ट ऐक, तुझं जर मी काढलं ना बाहेर, लाव रे तो ऑडिओ, असं केलं ना तर सगळं तुमची चौकटी बाहेर येईल. तुमचे कॉल किती खिखी खिखी खुखू खुखू सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. तुमची कॉन्स्पिरसी आणि ते काल त्या कॉमेंटमध्ये लिहिलेलं ना, कसं काय आणि कोणाला कसं तुम्ही धरता आणि कसं करून घेता आणि काय गोष्टी करता, सगळे आहे माझ्याकडे. आणि राहिला प्रश्न, जे आपण बोलतो तर ते आपल्यासोबत होतं, ते ज्ञान पेलत होतीस ना, तर आपण घोडे लावायची भाषा करतो ना, तर आपलेच घोडे लागतात. हा विचार नाही आला का तुझ्या? कसं असतं ना, आपण जे बोलतो ते होतं ते तर गोष्ट वेगळीच आहे, पण त्याहूनही महत्त्वाचं, एकदम कान देऊ नये मावसाड, एकदम कान. एक गुरुमंत्र समज तू. कोणीतरी महान पुरुष, महापुरुष, म्हणजे पुरुषांचं तू ऐकत नाही ना, ओके, कोणतरी महान स्त्री सांगून गेली आहे की जे आपण इतरांसमोर जसे असतो, जे दाखवतो, त्यापेक्षा आपण एकांतात जेव्हा आपल्याला कोण पाहत नसतं तेव्हा जी कृती करतो, तेव्हा जे आपण वागतो बोलतो, ते खरं असतं. आणि त्याच्यावर जास्त आपण विचार केला पाहिजे, त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. कारण ते आपण, आपली रियालिटी असतं, ते आपण स्वतः असतो, तो आपला स्वभाव असतो, ते आपले गुण अवगुण असतात. जेव्हा लोक आपल्याला पाहतात किंवा लोकांसमोर आपण चांगलेच असतो, चांगलंच दाखवण्याचा प्रयत्न करतो, तर ते तेवढं मॅटर करत नाही जितकं आपण स्वतः, जेव्हा आपल्याला कोणी ऐकत नसतं, कोणी पाहणारं नसतं, तेव्हा जी कृती करतो ती जास्त मॅटर करते. त्यामुळे ना, तू जे स्वतः जे करतेस ना खुफिया धंदे, तर ते तुझ्या अंगाशी येणार आहेत. तू कितीही कोकल, कितीही स्वतःच्या मनाला समाधान देण्याचा प्रयत्न कर की असं चांगलं बोलून असं, पण जे तू एकांतात वागतेस, जे करतेस, जे व्हिडिओज, जे ऑडिओज माझ्याकडे आहेत, ते तुझी रियालिटी दर्शवतं आणि तेच तुला रिटर्न येणार आहे. कर्मा.
मग काय ते ग्रह राशी ते सगळं सांगायला लागले. मुख्य म्हणजे आपण असं काहीतरी वेगळा दागिना करून घेतो किंवा वेगळं असं चेनमध्ये पेंडेंट टाकतो. मंगळसूत्रामध्ये काय म्हणजे तो चच्चू आहे का तुझ्या राशीला लागलेला शनी? हां, गळ्यात घालून फिरतेस ती त्याला. एकतर ते ओपन बोलली ते मला ओपनच ऐकायला आलं. मला वाटलं की खरंच बरोबर आहे, ओपन आहे, ओपन आहे, ती जागा भरायची आहे, कोणी पण येऊन भरून जातं. बस भरल्याशिवाय मतलब. तुंबलेलं असलं की मग काढायला लागतं ना कोणतरी, म्हणून ते ओपन ठेवलं आहे, कोणीही यावे भरून जावे. नंतर ज्ञान देत होती की असं हे नसतं, ते योगासारखं आहे, त्याच्याने आपल्याला क्लॅरिटी येते. आणि असं म्हणजे घातले असे खडे. आणि मी यूट्यूबवर नव्हती तेव्हा मला काही हे माहिती नव्हतं, पण नंतर मग मला असं वाटलं की असं हे घातलं पाहिजे, ह्याच्याने आपल्याला थोडं बरं वाटतं किंवा अशा गोष्टी केल्या पाहिजेत. आणि मला खूप कमवायचं आहे, मला खूप पैसा कमवायचा आहे, जे मला नाही मिळालं, जे मला नाही करता आलं पैशाच्या अभावामुळे, ते माझ्या मुलाला तशी वेळ येऊ नये ह्यासाठी मला खूप पैसा हवा आहे. आली परत पैशावर आणि चच्च्याची ती लायकी दाखवलीस परत. म्हणजे तो माणूस काय करतोय, तो कशाला आहे, काय उपयोग आहे त्या माणसाचा, की ते मूल पण त्याचं आहे का नाही आहे. आता मला खरंच असं प्रश्न पडतो हिच्या बोलण्यावरनं की त्याचं आहे म्हणण्यापेक्षा ते कोणाचं आहे का खरंच, का हिने एकटीनेच काढलं आहे. कारण सगळ्या गोष्टी ही एकटीच करते, तर मला वाटतं ते मूल पण हिने स्वतः एकटीनेच काहीतरी, काय कोणी असं पूर्वीच्या ह्याच्यात व्हायचं ना असं की वरदान मिळालं आणि असं टाकलं आणि काहीतरी पाण्याचा थेंब झाला आणि मग तो त्याच्यातनं संतती राहिली, असं असं काही झालं आहे का? तो चमत्कारिक आहे का भैरू बाबा? म्हणूनच तो असं चमत्कारिक वागतो वाटतं. कारण कशामध्येच त्याचा काही रोलच नसतो. सगळं माझं, मी केलं, माझं केलं, मला करायचं आहे, कोणाला काही विचारणं नाही, त्याचं काही घेणं देणं नाही. त्या मुलाच्या बाबतीत पण त्याचं काहीच डिसिजन नाही, काय नाही. पैसे पण मलाच कमवायचे का, त्याचा बाप नाही आहे का असून पण नसल्यासारखं आहे. आणि बरोबरच आहे तू जे म्हणालीस ना की यूट्यूबवर आल्यापासूनच मला हे सगळे धंदे सुचले. कारण यूट्यूबशिवाय तू काहीच नव्हतीस. हे काहीतरी ठगवायचे धंदे हा गुण तुझ्यामध्ये होता, तो यूट्यूबमधून बाहेर आला आणि ते काहीतरी चाललं, ठगले गेले लोक आणि तुझा धंदा जोरात पळायला लागला. म्हणून मग तुला हे सगळे नखरे सुचले, हे करायचं ते करायचं. पण एक सांगते मावसाड, कसं असतं ना, विचारण्यामध्ये आणि समोरच्याचं सहमती असण्यामध्ये आणि किंवा विचारणं आणि कन्सिडर करणं समोरच्याला किंवा सांगणं ह्यामध्ये फरक असतो. तू जे म्हणतेस ना मी त्यांना विचारते, मी त्यांना विचारल्याशिवाय काय करत नाही, मी त्यांना, तू फक्त विचारतेस, पण त्याला काय हवं आहे, त्याला त्याचं म्हणणं काय आहे ते काही त्याच्याशी तुझं काही घेणं देणं नसतं. मी तुम्हाला विचारलंय झालं, करणार तर मी माझ्या मनाचंच, हा तुझा स्वभाव आहे आणि तो दिसून येतो. आणि कसं आहे ना, एक जाणीव असते आपल्याला ना, जाणीव असली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये हेही म्हणते, म्हणजे परत ते वडिलांना आणणं झालं की माझी हे नाही, पैशाअभावी हे नाही करायला मिळालं मला. पण मला असं वाटतं की पैसा आहेच, पण तुमचं जर टॅलेंट असेल ना तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. पैसा ठीक आहे, पैसा सेकंडरी आहे, सगळ्यात आधी तर तुमचं टॅलेंट असणं जरुरी आहे. जर तुझे वडील त्या ह्याच्यामध्ये जर तुझ्या भावाला, तुझ्या बहिणीचं शिक्षण करू शकतात तर तुझंही केलं असतं. पण तुझे धंदेच असे होते, तुझ्या तरुणपणीच्या चुकाच अशा होत्या की तुला निपटवावं लागलं त्यांना, त्यामुळे तुझी हुशारी भलतीकडेच होती. हे खरं रिझन आहे. उगाचच त्या माणसाला ना परत 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 आता सोड ना बाई त्याला, काय त्यांनी केलं, काय नाही करू शकला, तू कर ना, तुला काय उखाडायचं उखाड ना तुझ्या मुलाच्या बाबतीमध्ये. आणि दुसरी गोष्ट की हे सगळं करत असताना ना आपल्या मुलांवर लक्ष असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तू पैसा कमवशील ग, लाख कमवशील, पण ते पैसा कमवण्याच्या प्रोसेसमध्ये जर तुझं मूलच वाया गेलं किंवा त्या मुलालाच कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट नसेल, त्यालाच रस नसेल, तर तुझा काय उपयोग काय आहे पैसा कमवण्याचा? काय जबरदस्ती थोडीच करणार की पैसा दाबून त्याला काहीतरी डिग्री विकत घेणार की काय करणार तू? त्यामुळे त्याच्या होलसम प्रोग्रेसकडे लक्ष दे, रादर दॅन अर्निंग मनी आणि वेड्यासारखं त्या पैशामागे पळण्यापेक्षा आणि त्यासाठी नको ते धंदे करण्यापेक्षा.
आणि राहिला प्रश्न चच्चूचा, तर मला असं वाटतं की जी आपल्या बापाची नाही होऊ शकली ती तुझं काय होणार आहे, ती तुला काय ठेवणार आहे. आणि ती तुला वारंवार काढते कारण ही कृतघ्न बाई आहे. आपण हा विचार पण नाही करू शकत कारण आपल्याला त्या दिवसाची जाण आहे, आपल्याला त्या दिवसांचं भान आहे की ज्या वेळेला आपण काहीही करत नव्हतो किंवा आपण काहीच नसताना सुद्धा आपल्या नवऱ्याने आपल्याला कशी साथ दिली आहे, त्याने आपल्याला कशी ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्यामुळेच तो डिझर्व करतो ती रिस्पेक्ट आणि तो मान सन्मान आणि कन्सिडरेशन, जे कदाचित ह्यांच्या रिलेशनशिपमध्ये लॅक करतं. कारण कदाचित जेव्हा ही काहीच नव्हती, काही नाही, तेव्हा चच्चूने हिला तसंच वागवलं असेल थुकरटासारखं, जे ही म्हणत होती ना की आमचं काय हेच नव्हतं, आम्ही सोडणारच होतो. तर ते तो काळ असेल, तर त्यावेळेला त्याने हिला हिची लायकी दाखवली असेल म्हणून ही आत्ता काहीतरी बनल्यावर, काय बनली तर नाही आहे पण काहीतरी 4 पैसे 4 दमड्या कमवायला लागल्यावर ही आता त्याला त्याची लायकी दाखवून देते. तर हे म्हणजे तेच आहे ना, चक्र आहे, नुसती चढाओढ लागलेली आहे. जसं तू मला ट्रीट केलं तसं आता मी तुला ट्रीट करणार, हेच ह्यांचं चाललेलं आहे. आणि त्या वयाचं तर बाप रे बाप, म्हणजे ते इतके वेळेला म्हणजे कशाला त्या म्हाताऱ्याशी लग्न केलंस ग बाई. हां, काय बघितलंस, म्हणजे तुझीच खाज मिटवायलाच तू लग्न केलंस आणि आता 10 वेळा त्याचं वय काढून दाखवते. आणि काय तर म्हणे की माझं लगेचच लग्न झालं, ग्रॅज्युएशन झाल्या आणि लगेचच आम्ही निर्णय घेतला मुलाचा. निर्णय क्षमता सॉलिड आहेत यार तुमच्या, म्हणजे लहान वयामध्ये हे मुलाचे निर्णय, बाकी कसले निर्णय घेता येऊ देत न येऊ देत, पण हे करायचं जेव्हा करायचे निर्णय मात्र एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला घेता येतात. चिटाईच्या जमान्याचा इतिहास आहे ना तुमचा. समोरची व्यक्ती बोलली की तुम्ही म्हणता की बोलते, पण बोलायला तुम्हीच वाव देता ना. तुम्ही समोरूनच असं वक्तव्य करता, किती गो बाई मी टुकार, किती गो बाई मी टुकार, एकदम आवेशात येते आणि किती गो बाई मी हुशार बनते. पण टुकार ती टुकारच राहते ना. नको त्या बाबतीत नको ते स्टेटमेंट केल्यानंतर मग अंगाशी येतं. आणि राहिला प्रश्न त्या ग्रहताऱ्यांचा आणि काय ते घालण्याचा आणि नक्षत्र परिधान करण्याचा, तर त्याच्यामध्ये तू जे म्हणालीस ना की शेवटी तुमचा कर्मा महत्त्वाचा, कर्मा नाही ग, कर्मा पण दुय्यम आहे. मेहनत इम्पॉर्टंट आहे. नुसतं कर्म आणि ग्रहतारे घालून कर्मा असेल हरित देईल खाटल्यावर असं थोडीच होईल. असेल कर्मा तर होईल माझा काहीतरी वर्मा, असं नाही होतं ना. गवारचं गवारच राहणार आहे. असं कसं चेंज होईल अनलेस तू बदललास तर, म्हणजे तरच शक्य आहे, नाही तर थोडीच शक्य आहे. आणि बदल करण्यासाठी, चांगला बदल करण्यासाठी, चच्च्यापेक्षा अजून चांगला मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल. नुसतं कर्मामुळे नाही येणार ना. म्हणून कर्माबरोबर मेहनतीची पण जोड असणं जरुरी आहे. तुला अशीच उदाहरणं द्यावी लागतात. चांगल्या उदाहरणातनं तुला समज नाही येत ना, म्हणून तुझ्याच लेवलची द्यावी लागतात. आणि आजचं तर बाप रे काय होतं ते, काय नव्हेच ते. आज बोलली आज काय नव्हेच. तिला पण भूक लागत नाही. कधी 4 दिवसापूर्वी भज्या खाल्लेल्या, त्याच्यानंतर काय खाल्लंच नाही, काय खाऊसच वाटत नाही. काय बाबा 4 दिवस जेवलीच नाही की काय, म्हणजे ॲक्च्युअल जेवण. तशी तर आता काय माहिती जेवते की नाही जेवत की काय, म्हणजे काय करते ते जाऊ दे. पण काय अन्न पाणी काय घेतलंस की नाही, पण तोंडातनं तर सारखं पचक आजकाल हिला पण सवय लागली आहे, मिच करत असते. आणि त्या मुलाला झुणका भाकरी डब्यात द्यावी लागते, काय रोज वेगळं सांगतात. हिचं काय होणार आहे काय माहिती. आता तिथे पण मिळतात का अशा स्वयंपाकीण बाया, तरच आहे, नाही तर काय. आता तर चिटाई करते आणि चिटाई सगळं करते तरी हिला लाज नाही. काय ते कधीचं काय ह्याच्यात भाजी घेऊन आली तर सांगते तुम्हाला मी आता एक गंमत दाखवते. गंमत आता बघा, ही निवडून ठेवली आहे आणि आता तिथे रील बघत बसली आहे. असंच रील बघत बसली आहे, मग नंतर गप्पा टप्पा केल्या, आता परत रील बघत बसली आहे. कधी ती भाजी करणार. अरे तुझे नोकर आहे का, कधी ती भाजी करणार काय. तुला लाज नाही वाटत, दाखवतेस ती. तू उचल आणि टाक फोडणीला. एवढं ती रील बघते ती, आणि काय आम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करते की ती काय मोबाईलवर लागलेली असते, ती दुसरं तिसरं काय नाही रील बघत असते. पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ती भाजी दाखवण्यापेक्षा, आणि तू आणून दिली, आणून तर काय कोणी देईल ग, पण ते निवडण्याचं काम पण तिने केलं.
आता ते फोडणी द्यायचं ते पण तुला होत नाही आणि वर तिची कसली गंमत दाखवते, गमतीशीर बाई. आणि मध्येच झटका आल्यासारखं काहीतरी मी सगळं प्रायव्हेट ठेवते, माझं काय गोष्टी मला जे दाखवायच्या ते दाखवते, बाकी बऱ्याच गोष्टी मला असं वाटतं की नाही दाखवल्या पाहिजे, नाही म्हणजे जे शेअर करायचं तेवढंच शेअर करते मध्येच. बरं आहे बाई, प्रायव्हेटच ठेव. तुझं तर उघडं पाडायचं ना तर लोकांना तुझ्या त्या अंड्यांना फेपरवर रियालिटी समोर आली तर लाव रे तो व्हिडिओ, लाव रे तो ऑडिओ. त्यामुळे प्रायव्हेटच ठेव, प्रायव्हेट आहे ना, तू प्रायव्हेट ठेव. आणि काय तर म्हणे की मला ना असं चांगलं असं दाखवायला आवडतं की लोकांना ना असं यूट्यूबवर म्हणजे कोणी ओपन केलं तर त्यांना छान वाटलं पाहिजे, त्यांना हसायला आलं पाहिजे. हसायला हां, ते पण खरंच आहे. म्हणजे जोकच आहेस ना तू मोठा. तुला बघितल्यावर हसायलाच येतं. काय बडबडत होती, म्हणजे काही वाटेल ते आपलं आता रोजच्या रोज यायचं आणि काहीही बोलायचं. हे एकदम ठरवलेलंच आहे. कारण आता डाऊन पेमेंटचं हे करायचं आहे ना तिला, डाऊन पेमेंट ही करणार होती आणि मग आता पुढचं चर्चा करणार आहे. तर हिने जे डाऊन पेमेंट केलं असेल ते आता वसुलायचं आहे हिला, म्हणून रोज येते. काय ती डोंगर, काय ती झाडी, काय ते माझं उंदरीमा, काय नव्हेच ते. आता इतकं पडीक आहे तरी पण तिथे जरा इतक्या दिवसामध्ये एकदा पण त्या पिवळ्या घरात गेली नाही पुण्याला. आणि त्या भैरूला म्हणते की आता आपल्याला जायचं आहे, आता ह्याच्या पुढे कधी सुट्टी लागली की पुण्याला जायचं रान काढायला. मग आता का नाही गेली रान बाजारात, तिकडच्या रानात बाजारात खरेदी करायला, भाजी आणायला, पुण्याच्या बाजारात रान काढायला. आली मोठी फालतू बडबड. चल येडीबाई, हट हुर्र पागलबाई. बाबा बस झालं मंडळी, आजच्यासाठी इतकंच थांबवते. बघा 36 मिनटं झाली. फटाफट पटापट पटापट सगळं कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. होप काय राहिलं असेल तर बघू आपण पुढे कवर करू. मला आठवण करून द्या, कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन कॅरेक्टरसोबत, नवीन इंटरेस्टिंग या 3 तिघाडा काम बिघाडाच्या एका कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा आणि टेक केअर. बाय बाय, मासलामा, हॅपी वीकेंड.